टाटा सियारा आणि किया सेल्टॉस बद्दल जर कन्फ्युजन होत असेल आणि तुम्ही त्या दोघांचं पण बेस मॉडेल जर पाहत असाल तर नक्कीच किया सेल्टॉस कडे जायला पाहिजे. याचं कारण म्हणजे तुम्हाला बेस मॉडेल पासून इन्फोटेनमेंट सिस्टीम बघायला भेटते. 4 स्पीकर, 2 ट्विटर आहेत गाडीमध्ये. त्यानंतर एलईडी हेडलॅम्प येतं, प्रोजेक्टर येतं. परत बॅकला जर गेलं तर टेल लॅम्प कनेक्टेड भेटतात आणि व्हील कव्हर, तसं व्हील कव्हर तर त्यात पण येतात आणि बऱ्यापैकी गोष्टी येतात ज्या की टाटा सियाराच्या बेस मॉडेलमध्ये बघायला भेटत नाही. पण तुम्ही जर सिटी कम्युट साठी पाहताय गाडी, थोडीशी पॉवर पाहिजे तुम्हाला, तर नक्की तुम्ही टाटा सियारा घेऊ शकता एक मॉडेल वरती. किंवा कारण त्याचं असं आहे की तुम्हाला 2100 आरपीएम वरती जो पीक टॉर्क आहे तो बघायला भेटतो, 145 न्यूटन मीटरचा. पॉवर फिगर जर बघितलं तर जवळजवळ सेमच आहे. सियारा मध्ये तुम्हाला 105 बीएचपी बघायला भेटते. तेच याचं किया सेल्टॉस पाहिजे तर 115 बीएचपी. आणि टॉर्क जर पाहिला तर सेल्टॉसचं 144 न्यूटन मीटर आहे आणि टाटा सियाराचा आपल्याला बघायला भेटतो तो 145 न्यूटन मीटर. पॉवर तर सेमच आहे. डायमेन्शन मध्ये पण जास्त काही फरक नाहीये. टाटा सियारा थोडीशी विड्थला आणि लेंथला पण आणि हाईटला पण जास्त आहे. फक्त बेस मॉडेल जर पाहताय आणि हायवे यूज असेल तर. आणि रिलायबल इंजिन आहे Hyundai आणि कियाचं जे 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे, नॅचरली ऍस्पिरेटेड. जे की टाटाचं थोडस कमी रिलायबल वाटतं मला. बाकी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही कोणते घ्याल कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटो ज्ञान मराठी या पेजला फॉलो करू शकता. धन्यवाद.